नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जुनी गोणी आहे आणि माझ्याकडे एक जुनी साडी पडलेली आहे. त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुंदर असं ऑर्गनायझर एकदम सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पण एक माप दाखवते मी. इथं स्क्रीनवर पण दिलं आहे बघा, 22.5 इंच आणि 21.5 इंच असं आपल्याला एक चौकोन कट करून घ्यायचा आहे गोणीचा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि स्क्रीनवर पण ती पण मी तुम्हाला माप टाकलेले आहेत. एक्स्ट्राचं आहे ती गोणी आपण कट करून घेऊ. तर या ठिकाणी आपण गोणी कट करून घेतली आहेत. आता आपण अस्तर म्हणून सुद्धा साडीचा वापर करणार आहोत आणि वरती पण साडीचाच वापर करणार आहोत. त्यामुळे डबल फोल्ड आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे साडी. तर या ठिकाणी बघा मी साडी कट करून घेते. आणि थोडंसं कमी आहे, आपण इथं पट्टी जॉईन करणारच आहोत. इथं तर बघा डबल फोल्ड करून मी कट करून घेते अशा पद्धतीने. आणि इथं बघा अशी पट्टी इथं मी डबल फोल्ड करून कट करून घेते, म्हणजे आपण जॉईंट देऊन घेऊ. या ठिकाणी बघा आपल्याला कटिंग झाले आहे. आता इथं फोल्ड आहे तर आपल्याला त्याच्यामुळे इथं कट करून घ्यायचं आहे. आता आपण खालती गोणी ठेवली आहे ना, अशा पद्धतीने बघा. इथे एक कापड आहे, एक उलटं ठेवलं आहे आपण वरचं, म्हणजे आपण पलटी करून घेऊ. एक कापड सुईचं आणि एक उलटं ठेवलं होतं अशा पद्धतीने. याच्यावरती एक दाब टीप देऊन घेऊ. हे तुम्ही पिनअप वगैरे करून घेऊ शकता. इथं बघा पूर्ण आपण कडेकडेने आहेत ना, शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही थोड्याशा आडवे आणि उभे पण शिलाई मारून घ्या. आता एक्स्ट्राचं साडीचं कापड वगैरे जे बाहेर निघाले आहेत ना, ते कट करून घ्यायचं किंवा बघा असं फोल्ड करून घ्यायचं. उरलेलं कापड आहे ते, जे गोणीचे धागे दोरे आहेत ना, ते अजिबात निघणार नाही बघा अशा पद्धतीने. या ठिकाणी मी फोल्ड करून घेत आहे. बघा मी मस्तपैकी फोल्ड करून घेतलं आहे. इथं पण थोडंसं कापड जास्त उरलं आहे, ते सुद्धा आपण इथं फोल्ड करून घेऊ, कारण गोणी कट केल्यानंतर याचे भरपूर असे दोरे निघतात. चला या ठिकाणी बघा आपल्याला एका साईडने शिलाई राहिली आहे, तेवढी मारून घेऊ. अशा पद्धतीने बघा आपला सुंदर असा एक पीस तयार झाला आहे. आता आपल्याला मग असा फोल्ड करायचा. फोल्ड केल्यानंतर बघा दोन्ही साईड व्यवस्थित पकडायचे आणि इथं आपण शिलाई मारून घ्यायची आहे. इथं आपण एक्स्ट्राची पायपिंग करायची गरज येणार नाही, कारण आपण अगोदरच हे करून घेतलेलं आहे, फोल्ड करून घेतलेलं आहे दोन्ही पण साईडने. तर या ठिकाणी बघा शिलाई मारून घेतली मी इथं. या साईडने सुद्धा आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे.
तर या ठिकाणी बघा आता आपल्या शिलाई मारून झालेली आहे. आता आपण काय करायचं आहे, इथं बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. इथं मी 3.5 इंचाचे बघा असे बॉक्स असे आखून घेतले अगोदर. तुम्ही 3-3.5 इंच घेऊ शकता. आता हाच बघा दुसऱ्या साईडला ठेवायचा आपल्याला आणि कट करून घ्यायचा आहे. आता हे कोपरे कट केल्यानंतर आपण बघा स्टिच करायचं आहे व्यवस्थित पकडून ना. तुम्हाला दाखवते ते एकदम सावकाशपणे व्हिडिओ दाखवला आहेत बघा. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आडवी शिलाई मारून घ्यायची आहे. सर्व पार्ट व्यवस्थित पकडायचे आपल्याला. या ठिकाणी बघा आता आपण शिलाई मारून घेऊ. अशा आडव्या दोन्ही पण साईडला आपल्याला सेम याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई डबल मारायची म्हणजे आपले ऑर्गनर आहे ते एकदम मजबूत होतं. तर आता या ठिकाणी बघा शिलाई मारून घेतली आहेत मी डबल. आता हे आपण सुईचं करून घेऊ. याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते कसं दिसतं ते. तुम्ही आता इथं आपण कट केले आहेत ना, इथं पायपिंग पण करू शकते. अतिशय सोपं आहे, कोणाला पण जमेल इतकं सोपं आहे ऑर्गनायझर. इथं बघा आपल्याला जिथं आपण कट मारलेले आहेत ना त्याच्याच सरळ बघा वरती आपल्याला अर्धा इंच कापड पकडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे चारी पण कोपऱ्यांना. म्हणजे याचा चौकोन जो आहेत ना तो एकदम व्यवस्थित दिसतो. चला तर आपण चारी पण साईडला शिलाई मारून घ्या. आता उरलेल्या दोन्ही साईडला पण अजिबात अवघड नाही, हा एकदम सोपा आहे बनवायला. साडीचा कलर पण खूप छान दिसत होता. सर तर या ठिकाणी बघा आपले हे ऑर्गनायझर तयार झालं आहेत. आपण याला फक्त आता स्ट्रीप लावायचे आहेत आपल्याला. एका साईडने पण लावू शकता किंवा दोन्ही साईडने पण लावू शकता. आता जे आपण चौकोन कट केलं आहे ना तेच कापड घ्यायचं, डबल फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची बघा. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं. पाच ते 6 इंचाची लांबी तुम्ही घेऊ शकता स्ट्रीपची. दोन्ही पण साईडने कडेकडेने शिलाई मारायची आपल्याला. तर आता अशा पद्धतीने बघा आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. चला तर मी बघा इथं दोन्ही पण साईडने जॉईंट करून घेतलं आहे स्ट्रीप. याच्यात तुम्ही आता खालती कार्डबोर्ड आहेत ना तो पण ठेवू शकता. सुंदर असं आपलं ऑर्गनायझर तयार झालं आहेत बघा. इथं लहान मुलांचे कपडे वगैरे ठेवू शकते असे व्यवस्थित हे करून सेट करून.